खापरोळी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप तांदूळ, पाव कप उडीद डाळ, 2 मोठे चमचे चणा डाळ, 1 चमचा मेथी दाणे, अर्धा चमचा हळद, तेल, चवीनुसार मीठ. तांदूळ, उडीद डाळ, चणा डाळ, मेथी स्वच्छ धुवून 5 ते 6 तास भिजवून हे मिश्रण एकत्र वाटून घ्यायचं. त्यात चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घालून हे पीठ आंबवून घ्यायचं. आता तवा तेलाने ग्रीस करायचा आणि यावर खापरोळीचं आंबवलेलं पीठ पसरवायचं आणि दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यायचं. झाली आपली जाळीदार खापरोळी तयार. आज आपण कोकणातली पारंपरिक खापरोळी कशी बनवायची ते बघणार आहोत. अतिशय मौसूत आणि जाळीदार ही खापरोळी बनते आणि चव भन्नाट लागते. नारळाच्या रसाबरोबर सर्व केली जाते किंवा मग आपली नेहमीची ओल्या नारळाची चटणी त्याबरोबर सर्व केली जाते. सो सगळ्यात आधी आपण याचं पीठ बनवण्यासाठी काय काय प्रोसेस आहे ते बघूया. घ्यायचं आहे 1 कप तांदूळ. मी इथे इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. 1 कपला पाव कप उडदाची डाळ, 2 चमचे चणा डाळ आणि 1 चमचा मेथ्या. सो हे सगळं एकत्र करून 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेऊयात. इथे डाळ तांदूळ एकत्र स्वच्छ धुवून घेतले की यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आणि पाण्यामध्ये हे कमीत कमी 5 ते 6 तास तरी आपण भिजत घालूयात. खापरोळीसाठी लागणारे डाळ आणि तांदूळ इथे छान मी सोक करून घेतले आहेत, भिजवून घेतले. साधारण 6 तास झालेले आहेत. आता पुढे काय करायचं? पुढे हे दळून घ्यायचं. मिक्सर असेल मिक्सरवरच दळून घ्या, पण माझ्याकडे आज आहे पाटा वरवंटा. आणि हे छानपैकी असं वाटून झालेलं आहे. तुम्ही बघू शकाल छान असं बारीक वाटलं गेलं पाहिजे. घावण डोसा कुठलंही पीठ असो. आता हे काढते मी पातेल्यात. तर हे वाटलेलं मिश्रण मी इथे पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी घालते मीठ चवीपुरतं. नंतर घातलं मीठ तरी काही हरकत नाही. आणि हळद आणि हे मिक्स करूया. व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता झाकण ठेवायचं आणि हे आपण छान फर्मेंट करून घेऊयात. तर जेव्हा आपण पीठ हे पाटा वरवंट्यावर वाटून घेतलं होतं तेव्हा पातेल्याच्या ऑलमोस्ट 1/4 पोर्शनच होतं, पण आता हे छान आंबलेलं आहे. तुम्ही बघू शकाल छान असं वरपर्यंत आलेलं आहे हे पीठ. आता आपण तयार करूयात खापरोळी. तर तवा इथे मध्यम आचेवर गरम करून घ्यायचा. यावर घालायचं तेल, अगदी थोडंसं. जस्ट तवा आपल्याला ग्रीस करून घ्यायचा आहे, सीझन करून घ्यायचं आहे बेसिकली. सो हे तेल छान असं एकसारखं स्प्रेड करूयात, वाईप आउट करूयात आणि गरम तव्यावर हे खापरोळीचं बॅटर आपण घालून घेऊयात आणि हे एकसारखं स्प्रेड करूयात. आणि जसजसं ते शिजेल ना तसं तुम्ही बघू शकाल हे मस्त खापरोळी आहे ना खरपूस तर होतेच, त्याचसोबत अशी जाळीदार होते. म्हणजे लेस कशी असते ना परफेक्ट तशी लेससारखी याला जाळी यायला सुरुवात होते. खालची बाजू व्यवस्थित भाजून झाली की उलटवून या बाजूने हलकेसं भाजून घेऊयात. तर या स्टेजला गॅस मी करते बंद आणि ही खापरोळी तयार खापरोळी काढूयात जाळीवर. तर ही खापरोळी तुम्ही नारळाच्या रसासोबत खाऊ शकता. म्हणजे नारळाचं दूध त्यामध्ये गूळ आणि हलकंसं वेलची पूड किंवा जायफळ टाकून मिक्स करून त्याचा रस तयार करू शकता किंवा चटणीसोबत.